अयोध्या राम मंदिरात झालेल्या घोटाळा प्रकरणी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे। यातच गोंदिया येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्याग्रह आंदोलन करत निषेध केला। अयोध्येतील राम मंदिरमधील देणगी चोरी प्रकरण समोर आलं असताना त्या अनुषंगानं गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शहरातील शहीद भोला काँग्रेस भवन इथून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करण्यात आला। सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिंडीच्या माध्यमातून टाळ मृदुंग वाजवत राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं। त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। तर शहरातील विविध ठिकाणी भ्रमण करून काँग्रेसच्या वतीनं राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या निमित्तानं झालेल्या कृत्याचा निषेध करण्यात आला। जे ट्रस्ट नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेलं आहे ते ट्रस्ट बरखास्त करून या देशाचे सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अखत्यारीमध्ये त्याची चौकशी झालेली पाहिजे। त्यासाठी स्वतंत्र एक बोर्ड नेमून त्या बोर्डच्या हातामध्ये त्या देणगीचा कारभार दिलेला पाहिजे। दोन लोकांचे राजीनामे घेऊन चालणार नाही। आम्हाला नरेंद्र मोदींना आणि अयोध्येच्या श्रीरामाच्या माध्यमाने प्रश्न विचारायचा आहे की उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदींपर्यंत हा पैसा पोहोचला का? हा पैसा बीजेपीच्या कॅम्पेनपर्यंत पोहोचला का? निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आलेला आहे का देणगीचा पैसा? हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे। आणि म्हणून त्यांचा संपूर्ण ट्रस्ट बरखास्त करून त्यांच्यावर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत सर्व सत्य बाहेर पडणार नाही।